तारीख 4 एप्रिल 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका बैठकीमध्ये होते। महाराष्ट्रातली एक बातमी समोर आली आणि त्या बैठकीतून ते बाहेर आले, थेट माध्यमांशी बोलले आणि त्यांनी असं सांगितलं की जी बातमी होती, बातमी कोणती होती? पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 37 वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता। या सगळ्या संदर्भात माध्यमांनी बातम्या लावल्या। फडणवीस बाहेर आले आणि मीडियाला असं सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही स्वतः 5 जणांची चौकशी समिती बसवत आहोत। ही समिती लगेच रुग्णालयाला व्हिजिट करेल, रुग्णालयाची बाजू काय आहे, त्यांचा अहवाल काय आहे, नक्की ट्रीटमेंट मिळाली की नाही, या सगळ्या गोष्टी सांगेल आणि ही समिती 2 ते 3 दिवसांमध्ये पुढचा प्राथमिक अहवाल रेडी करेल आणि तो शासनाकडे सुपूर्द करेल। ज्या अहवालाबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणत होते तो हा अहवाल कोणाचा आहे? महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ कार्यालय यांचा। आता या अहवालात काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना सगळ्यात महत्त्वाचे आणखी काही गोष्टी ज्या याआधी अनुत्तरित राहिल्यात त्या कोणत्या? रुग्णालयाने पैसे नक्की कोणत्या बेसिसवर मागितले चॅरिटेबल ट्रस्ट असताना, तो मुद्दा। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तिच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल रुग्णालयाने याच्या आधीच प्रेस नोट जारी केली होती, ते कॉम्प्लिकेशन्स आणि त्यानंतर तिला देण्यात आलेली ट्रीटमेंट आणि त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यातला काय आहे तर ते म्हणजे या मृत्यूला नक्की जबाबदार कोण आणि ही अकाउंटेबिलिटी किंवा ही जबाबदारी नक्की कोणावरती फिक्स होणार। सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत। सगळ्यात आधी अहवालामध्ये नक्की काय म्हटलंय ते समजून घेऊ। 5 सदस्यीय कमिटी होती, यामध्ये डॉक्टर राधाकिशन पवार जे उपसंचालक आहेत पुणे आरोग्य मंडळाचे, ते त्यानंतर प्रशांत वाडीकर, त्यानंतर नागनाथ येमपुल्ले, नीना बोराडे आणि कल्पना कांबळे या सगळ्यांचं आहे। यांनी काय केलं ते यांनी रुग्णालय म्हणजे दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाला भेट दिली। भेट देऊन त्यांनी त्यांच्याकडे नक्की कोणकोणती माहिती आहे काय नाही या सगळ्या गोष्टी त्यांनी मागून घेतल्या। पुढच्या 2 मिनिटात एक्झॅक्टली अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलं ते आपण समजू आणि त्यानंतर मग नक्की निष्कर्ष कोणत्या बेसिसवरती काढण्यात आलाय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन कोणत्या बेसिसवरती कोणत्या ग्राउंड्सवरती आत्ताच्या घडला गिल्टी ठरवण्यात आले, कारण तेच ग्राउंड्स येणाऱ्या काळामध्ये जर रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करायची असेल तर तेच ग्राउंड्स ह्या सगळ्यावरती कन्सिडर केले जाणार आहेत आणि ते बेस असेल या सगळ्या प्रकरणाचा आणि येणाऱ्या काळात हा संपूर्ण खटला उभा राहण्याचा। समजून घ्या। नाव काय? नाव तनिषा म्हणजे ईश्वरी भिसे। त्यांचं ॲक्च्युली जे गॅजेटमधलं नाव आहे ते त्यांचं नाव आणखी वेगळं आहे। तर झाले काय या सगळ्यामध्ये तर दीनानाथ मंगेशकर या ठिकाणी त्या सगळ्याची नोंद आहे। सूर्य हॉस्पिटलवर मणिपाल हॉस्पिटलमध्ये आधार कार्डच्या गॅजेटनुसार नाव त्यांचं मोनाली गणेश रुद्रकर असं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आधार कार्ड गॅजेटची खात्री करून नावाची नोंदणी करून घेणं गरजेचं होतं, पण तसं केल्याचं दिसून येत नाही। पुढचा यातला महत्त्वाचा मुद्दा, 28 तारखेला म्हणजे 28 मार्चला शुक्रवारी सकाळी 9 वाजता रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांना फोन करून 1 दिवसापूर्वी रक्तस्राव होत असल्याचं सांगत होते आणि त्यासाठी बाह्य रुग्ण उपचारासाठी ते आले होते। 28 तारखेची जी रिसीट होती ते आलेचे डॉक्टर घैसास यांची मी तुम्हाला मागच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली सुद्धा। त्यानंतर या सगळ्यात त्यांनी म्हटलेलं काय आहे की यावेळी डॉक्टर घैसास, रुचिका कांबळे व श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी केली व त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला। 3 डॉक्टरांची इथे सगळी नावं आहेत। तसेच नवजात अर्भक कक्षातील शिल्पा करानी यांची सुद्धा भेट करून देण्यात आली। कमी वजनाची 7 महिन्याची जुळी मुलं, अन्य आजारांची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICU मध्ये उपचार घेतल्यानंतर या सगळ्या प्रकरणात त्यांना समजावून सांगण्यात आलं 10 ते 20 लाख रुपये खर्च होईल हे सुद्धा कल्पना दिली होती। तोपर्यंत नातेवाईक बाह्य रुग्ण विभागातील बेडवरती विश्रांती व देखभालीसाठी त्या ठिकाणी सगळे तोपर्यंत रुग्ण बाह्य रुग्ण विभागामध्ये होते आणि विश्रांतीसाठी आणि देखभालीसाठी त्यांना ठेवण्यात आलं। त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुग्णाला दाखल करून घ्या, आम्ही पैशाच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं। सदरील माता अतिजोखमीची होती, तसेच रुग्णालयात आली त्यावेळी तिचं BP हिट झालं होतं, रक्तदाब उच्च होता आणि त्यामुळे यासाठी रुग्णास तत्काळ भरती करून आवश्यक सेवा देणं गरजेचं होतं। तथापि रुग्णाला भरती न करता उपचाराविना दुपारी 2:30 वाजता ते तिथून निघून गेल्याचं म्हणजे त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सोडलं आणि तिथून पुढे ते दुपारी 2:30 वाजता ससूनला निघून गेल्याचं दिसतंय। ठीक आहे, पुढे असं म्हटलंय संबंधित रुग्णालय हे म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
हे धर्मदाय रुग्णालय अधिकृत असून म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट असून डॉक्टर घैसास, रुचिका कांबळे, त्यानंतर रसिका सावंत आणि आणखी असे 5-6 आणखी डॉक्टर आहेत. यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी संबंधित रुग्णालयाला हे रुग्णालय चॅरिटेबल ट्रस्ट असल्यास अंतर्गत असून त्या योजनेतून तुम्ही उपचार करून घेऊ शकता यानुसार कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. शेवटचे 2 मुद्दे यातले काय आहेत तर ते असं सांगतात की रुग्णालयाच्या खुलाशानुसार संबंधित रुग्ण हा 5.5 तास म्हणजे 5 तास 30 मिनिटं रुग्णालयात होता. डॉक्टरांना कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेला असं नमूद करण्यात आलंय. पण तरीसुद्धा महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 मधील 11वं कलम यानुसार रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीविताच्या रक्षणाच्या अनुषंगाने म्हणजे ज्यावेळी क्रिटिकल परिस्थिती आहे, रुग्ण क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, त्यावेळी त्याचं जीवित वाचवण्यासाठी त्याच्या रक्षणाच्या अनुषंगाने ज्या सेवा देता येतील आणि त्यानंतर त्याच्या आजारासंबंधी दुसऱ्या कोणत्या तरी वैद्यकीय टिप्पणीसह लवकरात लवकर वेगळ्या कोणत्या तुम्हाला जर ठिकाणी रेफर करायचं असेल तर या सगळ्यासाठी अशा रुग्णाला तुम्ही ट्रीट करणं आवश्यक आहे. जीवित रक्षणासाठीचं म्हणजे त्यांनी असं म्हटलं की गोल्डन आवर्स ऑफ ट्रीटमेंट की ज्यावेळी अत्यंत जे सुरुवातीला जर काही झालं असेल तर पेशंट जर स्टेबल होत नसेल तर ते अत्यंत क्रुशल आवर्स असतात, ते गोल्डन आवर्स असतात ज्यामध्ये स्पेसिफिक ट्रीटमेंट जर रुग्णाला भेटली तर ऑटोमॅटिकली पुढच्या ट्रीटमेंटमध्ये तो सुधारण्याची शक्यता किंवा तो त्या धोक्यातून बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. तर या गोल्डन आवर्स ट्रीटमेंट या उपचार पद्धतीच्या निकषाचं पालन केलं जाईल अशी तरतूद असताना सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून फक्त संदर्भ सेवेचं नियोजन करून संदर्भित करणं म्हणजे पुढे कुठेतरी त्याला रेफर करणं अपेक्षित होतं, परंतु तशी कारवाई झाल्याचं दिसून येत नाही असं म्हटलंय. आणखी एक मुद्दा काय तर रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम धर्मदाय कक्ष व पब्लिक रिलेशन ऑफिसर यांनी रुग्णाचं समुपदेशन करून उपचाराकरता जो कोणता खर्च येणार आहे त्याबद्दल माहिती देणं अपेक्षित होतं. तर या धर्मदाय योजनेअंतर्गत देखील जी माहिती होती ती देखील दिल्याचं दिसून येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर अहवालात असं म्हटलंय की सदर मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबत सखोल चौकशी करून माता मृत्यू अन्वेषण समितीमार्फत या सगळ्याची चौकशी होईल. म्हणजे या संपूर्ण प्रकरणातली ही 3री कमिटी असेल जी याची चौकशी करून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून निष्कर्षासह अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालावधी लागेल आणि त्याच्यावरून तो फायनल अहवाल रेडी होईल. आता प्राथमिक चौकशीनंतरचे निष्कर्ष काय आहेत हे वाचण्याआधी जो मी व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला प्रश्न उपस्थित केलेला होता, 10,000 डिपॉझिट घेतलं किंवा डिपॉझिट मागण्यात आले पैसे, तोपर्यंत बाह्य रुग्ण विभागात असताना ठेवण्यात आलं, चॅरिटेबल ट्रस्टचं हॉस्पिटल असताना सुद्धा कशा पद्धतीने कसं काय तुम्ही पैसे डिमांड केले, तर याबद्दल जो ॲक्ट आहे चॅरिटेबल ट्रस्टचा तो याच्यामध्ये लागू होते, त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं दिसतंय. दुसरं काय आहे तर इतक्या क्रिटिकल याच्यामध्ये रुग्ण तुमच्याकडे आलेला आहे तर त्याला तुम्ही फक्त प्राथमिक उपचार न करता त्याला तुम्ही थेट हॉस्पिटलमध्ये म्हणजे फक्त ओपीडीमध्ये न ठेवता त्याला थेट तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणं, त्याच्यावरती उपचार करणं, गोल्डन आवर्स ट्रीटमेंट त्याच्यावरती करणं आणि मग पुढे त्याला सगळ्या गोष्टींची माहिती देणं, याचा अर्थ मेडिकल काउन्सिलच्या संदर्भातला जो ॲक्ट आहे त्याचं सुद्धा इथे पालन झालेलं नाही आहे. इट इज व्हायोलेशन ऑफ ॲक्ट. 2 मुद्दे. आणि तिसरं आता यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की माता मृत्यू झाल्याने मृत्यू अन्वेषण समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, अहवाल तयार होईल आणि मग फायनल अहवाल असेल. दिस इज प्रायमरी ज्याला आपण म्हणतो की हा प्राथमिक अहवाल या सगळ्या प्रकरणातला इज अ प्रायमरी ऑब्झर्वेशन्स. या 3 गोष्टी होत आहेत. पण तरीसुद्धा अजूनही जो मी मगाशी प्रश्न विचारला होता की रुग्णालय प्रशासनच या संपूर्ण प्रकरणाच्यासाठी म्हणजे थेट मृत्यूसाठी जबाबदार आहे का, तर या अहवालात त्याचा काडी मात्र उल्लेख नाही. ठीक आहे, प्राथमिक चौकशीनंतरचे आपण निष्कर्ष बघू आणि पुन्हा एकदा माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. कारण मूळ मुद्दा काय आहे, काय झालं काय नाही ह्या सगळ्या तपासाचा भाग राहिला. ते कायद्यात बसतं की ते नाही बसत, मग ते जर नसेल बसत त्याच्यावर काय कारवाई केली गेली पाहिजे हा समितीचा भाग झाला. पण माणूस म्हणून आणि जी 2 बाळं आज त्यांच्या आईच्या मायला आज परकी झाली त्या बाबतीत जो नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होतो तो हा आहे की माणूस मेल्याची जबाबदारी स्वीकारणार कोण. पुढे तरी ह्या अहवालात त्याचं उत्तर मिळते का प्रयत्न करू.
इथे उल्लेख आहे की 4 तारखेला या संपूर्ण म्हणजे 4 एप्रिलला या सगळ्या प्रकरणावरून राज्य सरकारने जी समिती नियुक्त करण्यात आली होती त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट दिली। त्यानंतर तनिषा भिसे ज्या आहेत त्यांच्या तपासणीच्या संदर्भात वगैरे काय नक्की घडल्या याच्याबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि मग तिथे ज्या श्रीमती रसिका सावंत आहेत त्या सगळ्यातल्या की ज्या तिथल्या मॅटर्निटी च्या वॉर्डमध्ये त्या तिथे का डॉक्टर आहेत त्यांचीसुद्धा यामध्ये भेट घेण्यात आली। मग त्यांनी माहिती दिली की बाबा कमी वजनांची 7 महिन्यांची जुलमुळ होती, त्यानंतर आधीचे आजार वगैरे होते त्या पण गोष्टी त्यांनी कोमॉर्बिड वगैरे गोष्टी असतात त्या सांगितल्या, पेशंट हिस्ट्री त्यांना सांगितली। आता यात त्यांनी काय म्हटलेलं आहे तर जे डॉक्टर इथे सगळे उपस्थित होते आतापर्यंत त्या सगळ्या डॉक्टरांपैकी एकानेही किंवा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीही कुणीही संबंधित रुग्णांना किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना हे हॉस्पिटल चॅरिटी ट्रस्टच्या अंडर येतं आणि ते त्या योजनेसाठी पात्र आहे या संदर्भात तुम्ही माहिती द्यायची होती, ती माहिती दिली नाही हे स्पष्ट होतं। आणि त्यामुळे स्कीम टू बी फॉलोड बाय द चॅरिटेबल हॉस्पिटल फॉर द इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोव्हिजन्स अंडर सेक्शन 41AA अँड द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 या कायद्यान्वयेतली आणि या कायद्याचं व्हायोलेशन केल्याप्रकरणी या सगळ्या प्रकरणामध्ये तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीचा तुम्ही भंग केला आणि हे भंग केल्याचं दिसतं आम्हाला स्पष्ट दिसतंय आणि त्याबाबत नियमानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी कारवाई करण्याकरता आम्ही शिफारस करत आहोत हे या समितीने म्हटलं आहे। आणखी यांनी काय निष्कर्ष काढलाय त्यांनी असं म्हटलेलं आहे की रुग्णालयाच्या खुलाशानुसार 5.5 तास तिथं रुग्ण होता हे सगळं ठीक आहे पण तो रुग्ण आम्हाला कल्पना न देता तिथून निघून गेला असं तुम्ही सांगताय। पण तरीसुद्धा महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी नियम 2021 मधल्या तरतुदी आहेत आणि त्याच्यानुसार जर पेशंट क्रुशल असेल किंवा तो क्रिटिकल परिस्थिती असेल तर अशा वेळी त्याचा जीव वाचवायला प्रायोरिटी देणं, त्याच्या जीविताला संरक्षण देणं ही तुमची प्रायोरिटी आहे। त्याच्या आजारासंदर्भात तुम्ही टिप्पणी करणं म्हणजे त्याच्या आजारात तुम्ही नोट्स काढणं, नक्की काय घडले काय नाही हे चेक करणं आणि मग महत्त्वाची प्राथमिक नाही तर जी गरज आहे ती ट्रीटमेंट देऊन परत पुढच्या कोणत्या हॉस्पिटलला रेफर करायचं असेल तर ते करणं आणि प्लस ते करण्यासाठी तुम्ही ट्रान्सपोर्ट अवेलेबल करून देणं आणि हे सगळं तुम्हाला फुकटात करावं लागेल। तर या सगळ्या गोष्टी करणं तुम्ही अपेक्षित आहे कारण तुम्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर येता आणि त्यामुळे तुम्ही जीविताच्या रक्षणासाठीचं म्हणजे मगाशी मी ज्याला म्हटलं की गोल्डन आवर ट्रीटमेंट उपचार पद्धतीचं निकषाचं पालन केलं जाईल अशी या सगळ्यामध्ये तरतूद असताना सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून फक्त संदर्भ सेवेचं नियोजन करून रेफर करण्याच्या संदर्भात तुम्ही आतापर्यंत कारवाई करायला पाहिजे होती पण तशा पद्धतीचे कोणतेही तुम्ही गोष्ट केलेली दिसत नाही आणि त्यामुळेच रुग्णालयाने या ॲक्टमधील तरतुदीचा भंग केला आहे। त्यामुळेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 मधील तरतुदीनुसार यांच्यावर कारवाई करावी ही आम्ही शिफारस करतोय। यातला शेवटचा मुद्दा जो निष्कर्षामध्ये आतापर्यंत आलेला आहे तो मुद्दा काय त्यांनी म्हटलं की रुग्णालयातल्या ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम धर्मदाय कक्ष आणि पब्लिक रिलेशन ऑफिसर यांच्यामार्फत रुग्णाचं समुपदेशन करून त्यांना उपचारासाठी येणाऱ्या खर्चाबाबतीतली तुम्ही माहिती देणं अपेक्षित होतं। आता धर्मदाय योजनेअंतर्गत या पद्धतीचं तुम्ही समुपदेशन करणं, काउन्सिलिंग करणं आणि त्यानंतर त्यांना या सगळ्या प्रकरणातली सविस्तर माहिती देणं रुग्णाबद्दलची यातल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही केलेल्या नाहीत। व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की 3 डॉक्टर त्या सगळ्यामध्ये आणि 3 आरोप आहेत महत्त्वाचे जे मी आत्ता तुम्हाला सांगितले। समुपदेशन करणं महत्त्वाचं होतं, माहिती देणं महत्त्वाचं होतं, ते झालेलं नाही। चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भात तुम्ही रुग्णांना माहिती द्यायची होती, ते झालेलं नाही आहे। पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे त्याच्यानुसार सुद्धा कारवाई होणार आहे आणि शुश्रूषा या सगळ्यातला जो मूळ मुद्दा आहे की त्याच्या अंतर्गत आता कारवाई कोण करणार आहे तर महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियमाचं तुम्ही उल्लंघन केलं त्या उल्लंघन प्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि पुणे महानगरपालिका हे या सगळ्या प्रकरणामध्ये आता कारवाई करतील। पण जो प्रश्न मी पुन्हा एकदा मला विचारायचा आहे ज्या प्रश्नाचं उत्तर मला तरी यात सापडलेलं नाही आहे, तुम्हाला सापडत असेल तर अर्थात तुम्ही कमेंट करू शकता आणि अर्थात हा प्राथमिक अहवाल आहे, जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही तोपर्यंत कन्क्लुजन काढणे तितकं फारसं सोयीचं नाही। पण तरीसुद्धा या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार याबद्दल जोपर्यंत सरकारच्या कोणत्याही अहवालामध्ये स्पष्टीकरण येत नाही किंवा सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे
तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्तापर्यंत रुग्णालय प्रशासन थेट जबाबदार आहे याचा या सगळ्यामध्ये कुठेही उल्लेख होत नाही। तोपर्यंत सरकारने खरंच कारवाई केली आहे का, की उलट या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक नवीन चौकशी समिती स्थापन करून त्यामध्ये असं म्हटलंय की माता मृत्यू अन्वेषण समिती या सगळ्यातली जी आहे ती चौकशी स्थापन करून हा तपास आता नक्की कोणत्या दिशेला जातोय याबद्दल मात्र काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न अजून अनुत्तरित आहेत। तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कळवा आणि अर्थात मुंबई तक बघत राहा। आत्ता प्राथमिक अहवाल आलाय, आणखी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यामुळे मुंबई तक पहा। आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, अकाउंटेबिलिटी कोणाची। कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यावर।